नमस्कार मैत्रिणींनो, आजीनाथी ब्लॉगमध्ये मी मीनाक्षी तुमचं स्वागत करते. तर मंडळी, आपण वणीची देवी करून नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला येत असताना एका हॉटेलमध्ये थांबलो. तर ते हॉटेलचं नाव आहे संस्कृती हॉटेल म्हणून. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता या हॉटेलचा एंट्रन्स मतलब एंट्री करताना बिलकुल पूर्वी जे वाडे असायचे त्या वाड्याचा लुक दिलेला आहे. तर हे पहा, मी उतरताना फोटो घेतलेला आहे. तर ह्याच्यात तुडे आता, तर ह्या तुडेपासून पायऱ्या बनवल्या जायच्या, सिमेंटचा वापर नसायच्या, एवढ्या मजबूत असायच्या. कारण मी ह्या खूप जवळून पाहिल्यात, कारण माझं बालपण वाड्यातच गेलेलं आहे. त्यामुळं मी माझ्या हा खूप जिव्हाळ्याचा विषय असं म्हणू शकतो. तर आतमध्ये घुसल्याच्या नंतर पण हे जो रस्ता आहे, रस्ता असा मोडी मोडी बनवलेला आहे. तर त्या रस्त्याला पण तुडे आहेत मैत्रिणी, बिलकुल तुडीचा वापर केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता वरती ना असं पाण्याचं आपण स्प्रिंकल म्हणू काय म्हणू काय माहिती, स्प्रिंकलपेक्षा एकदम बारीक बारीक असं डॉट डॉट पाणी पडतंय. आणि गरमी आहे खूप एवढी सारी वाढलेली, तर ते पाणी असं डोक्यावर पडताना किंवा खाली वर जाताना बिलकुल छान वाटतंय. आणि मेन म्हणजे मी एकदम बालपणामध्ये गेले, माझ्या बालपणीच्या आठवणीमध्ये. कारण गावामध्ये पूर्वीचे काय असायचं की एवढ्या सुविधा नसायच्या पूर्वी. तर कपडे भांडे वाट्यावरच केले जायचे. तर गल्लीत असं रस्त्याने पाणी यायचं, आम्ही शाळेत जात असताना ते दुपारपर्यंत सुकून जायचं. आणि मैत्रिणींनो, मी एवढी दमलेले होते, डोकं दुखत होतं दिवसभर प्रवास करून, जेवणाची इच्छा नव्हती. पण तुम्हाला सांगते, आतमध्ये गेल्याच्या नंतर मला त्यातले जे एंट्रन्स पाहून आणि आतलं जे वातावरण पाहून बिलकुल मला माझ्या बालपणीची आठवण झाली. तर हे पा, शिव लाईटी दाखवते, लाईटी बघ म्हणते. आणि शिवला पण छान वाटायला लागलंय सुकलं होतं फार. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण ऑर्डर दिलेली, आपली ऑर्डर आली. आणि आपण सिंपलच ऑर्डर दिली मैत्रिणींनो. तर इथं पुरणपोळी आमरस पुरणपोळी महोत्सव चालू आहे. तर तो अनलिमिटेड आहे मैत्रिणींनो, 400 रुपये थाळी. तर त्याचं सेपरेट सेक्शन आहे. याचं सेक्शन म्हणजे त्याला वेगळंच आपलं गाव म्हणून नाव दिलेलं आहे पुढं. आणि त्याच्या आतमध्ये वाडा वगैरे आहे. तर मी तुम्हाला ते पुढं दाखवते. इथं पण अलीकडं खूप सारे सेक्शन आहेत वेगवेगळे, तर आजकाल कॉमन आहे म्हणा. तर हे पहा मैत्रिणींनो, ही अशी पुरणपोळी आपण मागवली, 100 रुपयाला एक पुरणपोळी दिली. तर ती खापरावरची पुरणपोळी, पूर्ण एकच पोळी मैत्रिणींनो, तर तिचे 4 तुकडे केलेत. तर मी काय म्हणते, हा सेक्शन वेगवेगळे आहे. तर मैत्रिणींनो, आजकाल प्रत्येक हॉटेलमध्ये सेक्शन वेगवेगळं असतंच, असं काही नवीन नाही आहे. पण इथली खासियत काय आहे मैत्रिणींनो, की सगळा स्वयंपाकाचा चुलीवर आहे टोटल. तर स्वयंपाकाचे पण सेक्शन वेगवेगळे येतं. जसं जसं ज्याच्या जवळ जे सेक्शन आहे तिथं चुलीवर स्वयंपाक चालू आहे. आणि तिथंच वेटर वगैरे तिथंच टेबल ठेवून ते लगेच ऑर्डर दिल्या जातात. आणि हे तर कॉमनच, समजा एक मसाजच्या गोष्टी सगळीकडचं आजकाल अवेलेबल झाल्यात आहे. फिश मसाज असो किंवा लहान मुलांच्या खेळणी वगैरे असो, तर ह्या गोष्टी सुविधा ह्या हॉटेलवाले करतातच, त्याच्यात काही मतलब नवीन नाही आहे. कारण सॉरी. तर मैत्रिणींनो, जेवण करून आपलं जेवण झालं आणि मी जसं काय आपल्या घरगुती फेरफटका मारायला जातो ना, तशा पद्धतीने फेरफटका मारायला निघाले. कारण मला याच्यात खूप काही असं वेगळापणा जाणवला. मेन म्हणजे माझं बालपणच मला काय म्हणू जाणवलं बिलकुल. तर असं आले पुढं, आणि पुढं आल्याच्यानंतर पहा, हे आपलं गाव म्हणून असं एक दिलेलं आहे पहा. पूर्वी अशी GS वगैरे असायची. आणि हे पहा, तुम्हाला तोडीचं काम दिसतं असं. आणि मोठी भली मोठी चौकट आहे पहा. उंबरा तसा दिलेला आहे पूर्वी जसा असायचा तसा. आणि त्या चौकटीला पहा मोठे मोठे असे आणीदारवर खेळासारखे दिसू राहिले तुम्हाला. दरवाजा खूप मोठा आहे, असा आपल्याला आता व्हिडिओमध्ये छोटा दिसतोय. तर बिलकुल तशा पद्धतीचा. आणि दरवाजा बंद केल्यानंतर पाठीमागून आगळ, आगळ ही जे 40-50 वर्ष एजचे लोक आहेत त्यांना नक्कीच कळत असन. आणि ह्या अशा झिरमळ्या वगैरे गावात जसे लावते, तर लावायची शाळेपुढं मंदिरापुढं, तर तशा पद्धतीच्या झिरमळ्या पण लावलेल्या आहेत आतमध्ये एंट्री केल्याबरोबर. तर इथं चालू आहे आमरस पुरणपोळी महोत्सव. तर मी तुम्हाला त्या आगळचं सांगत होते मैत्रिणी. तर ती आगळ जी आहे ती दरवाजे दोन्ही बंद केले का आतून भिंतीमध्ये पूर्ण अशी ती आगळ जायची. आणि दरवाजे बंद केल्याच्यानंतर ती ओपन करायची पूर्ण, असं आपण त्याला दरवाजा खोलायचाच नाही तिने ती बंद केल्याच्यानंतर. तर मी ते स्वतः ती पाहिलेली, मी माझ्या बालपणी आमच्या वाड्यामध्ये असायची. आणि मैत्रिणी, हे पा आतमध्ये आल्याच्यानंतर हे पा बाजा कुठं तुम्हाला बैलगाडी दिसन, खूप काही असं वेगवेगळं दिलेलं आहे. आणि हे पा इथं पाटीलचा वाडा म्हणून नाव दिले. तर त्या पाटीलच्या वाड्यामध्ये पुरणपोळीचं जेवण चालू आहे. आणि हे पा इथं बंब, हे पूर्वी पाणी गरम करायसाठी बंब वापर करायचे, ती आहे त्याचे डेग आहे त्या शेजारी. आणि हे पा वाड्यामध्ये शाही भोजन म्हणू शकतो आपण. हे पा बिलकुल चौरंग पाट, बसायला पाठ आहे. आणि चौरंग मस्त लाल पिवळ्या कपड्याने सजवला आहे. आणि त्याच्यावर हे
पुरणपोळीचं साई भोजन म्हणू शकतो आपण. रस आणि पुरणपोळी. पोळी पण आपली खापरावरची मैत्रीण खूप छान लागली. मी टेस्ट केली तर एकदम कागदासारखी आणि जिभेवर आगी एकदम विरघळण अशी. तर ह्या साईडने आलात तुम्ही तर नक्कीच ह्या हॉटेलला भेट द्या. मन प्रसन्न होईल. आणि हे पुरणपोळीचं जे सेक्शन आहे स्वयंपाकाचं, ते इथं जुनी भांडी सर्व पितळेची. आणि हॉटेलच्या मालकाची आई वगैरे असेल तर कोणी मोठा फोटो आहे आणि अशी खापरावरून नंतर इकडे चुलीवर आणली जाते. स्पेअरमध्ये तुम्ही बघू शकता ती पुरणपोळी. इथं 8-10 बायका चालू आहे स्वयंपाक यांचा. तर जास्त पब्लिक आल्याच्यानंतर ते गॅसवर करतात. तर मैत्रिणींनो नक्की भेट द्या. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.